नमस्कार मंडळी, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्वारगेट बस स्टँडवर पहाटे 6च्या सुमारास आज एका तरुणीवरती झालेल्या अत्याचारासंबंधी काही महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. मंडळी, स्वारगेट बस स्टँडवर घडलेल्या आजच्या या घटनेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातून सूर उमटायला सुरुवात झाली. या घटनेचा तपशील ऐकला तर अत्याचार करणाऱ्या नराधमानं संबंधित तरुणीला ताई म्हणून विश्वासात घेतलं. आपली परंपरा, आपले संस्कार असं सांगतात की एखादं कोणीतरी ताई म्हणत असेल तर विशेष करून महिला संबंधित व्यक्तीवर पटकन विश्वास टाकतात. त्याचं कारण पण तसंच आहे. कारण ताई या शब्दाची ती ताकद आहे. समोरची व्यक्ती ताई म्हणते म्हटल्यावर ती आपल्याला भावासारखी वाटते. परंतु आजच्या स्वारगेट बस स्टँडवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं अनोळखी माणसानं यापुढे ताई म्हणून हाक दिली तर त्यावर बहिणींनी किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतो. खरं म्हणजे या घटनेच्या निमित्तानं अनेक प्रश्न पडलेत. प्रत्येक काळात स्त्रीला अग्निदिव्यातून जावं लागलेलं आपण ऐकलंय आणि वाचलंय. पण स्त्रीलाच का, पुरुषाला का नाही? समाज म्हणून आपण कधीच याचं उत्तर शोधत नाही. आज स्वारगेट बस स्टँडवर तरुणीवर अत्याचार झाला. मागे बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या अत्याचार करणाऱ्या नराधमाला एन्काउंटरमध्ये ठोकला सुद्धा. पण त्यामुळं मुली व महिलांवर अत्याचार होणं थांबलं का? त्याने अशी मानसिकता बाळगणाऱ्या नीच वृत्तीच्या लोकांवर जरब बसली का? याचं उत्तर नाही असं आहे. कारण बदलापूरच्या घटनेनंतरही अनेक घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडल्या. घटना घडली की तेवढ्यापुरतं गळे काढणारे सो कॉल्ड राजकीय नेते पुढारी लगेच येतात. त्यामध्ये त्यांचा टीआरपी वाढवून घेतात. पुन्हा जैसे थे परिस्थिती. यातून ना सरकारी यंत्रणा अलर्ट मोडवर येते, ना सरकार म्हणून काम करणारे राज्यकर्ते भानावर आलेले दिसतात. महिलांची सुरक्षा ही आजच्या घडीला सर्वात मोठी समस्या आहे. त्याचं कारण म्हणजे माणसातला विवेकच मेला असं वाटतं. महाभारतात सुद्धा आपण बघितलं की भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना संपूर्ण सभा केवळ बघ्याच्या भूमिकेत होती. आजही तेच चाललंय. फारसा बदल झालेला नाही. पोलीस म्हणून यंत्रणा आपण उभारली खरी, परंतु या यंत्रणेची जरब गुंडांना आणि अशा नीच मानसिकतेच्या नराधमांना बसलेली दिसत नाही. राज्याचं गृह खातं नेहमीच समाजाच्या टार्गेटवर राहिलंय. केवळ फडणवीस यांच्याकडं गृहमंत्रीपद आहे म्हणून मी हे बोलत नाही. यापूर्वीच्या गृहमंत्र्याच्या काळात सुद्धा महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. एकीकडे पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होते म्हणून काळजीचे सूर उमटवणारे सरकार मग मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून अनेक योजनांची घोषणा करतं. परंतु जन्माला आलेल्या मुली तुमच्या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करीत तुम्ही सत्तेमध्ये येता, त्या राजाच्या राजवटीचा जरा तरी आदर्श तुम्ही घेता का? बरेच सगळी चूक पोलीस, सरकार आणि यंत्रणाचीच आहे असं नाही. माणूस म्हणून आपण काय करतोय याचा विचार आपण तरी कधी करतोय का? परमेश्वरानं पृथ्वीवर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली आणि ती म्हणजे मनुष्य प्राणी. या मनुष्य प्राण्यामध्ये विवेक दिला. त्याला नातीगोती समजण्याची सद्बुद्धी दिली. इतरांचा सन्मान करण्याची अक्कल दिली. परंतु दिवसेंदिवस माणसातला हा विवेक मरत चाललाय असं दिसतं. सगळ्याच माणसातला विवेक मेलाय असं मी म्हणणार नाही. परंतु विवेक मेलेल्या माणसांची संख्या मात्र ही दिवसेंदिवस वाढते हे मात्र नक्की आहे. आता या स्वारगेट बस स्टँडवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बोंबलणारे सगळे येतील. दोषींवर कडक कारवाईची घोषणा सरकारकडून केली जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याची सुनावणी करून नराधमाला फासावर लटकवलं जाईल. सरकार कुठेही हलगर्जीपणा करणार नाही. अशा सर्व घोषणा सरकारी यंत्रणेकडून म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यापासून ते सर्व मंत्री व नेत्यांकडून होतील. विरोधक जागे होतील. एकमेकांवर चिखलफेक करण्यातून त्यांना थोडा वेळ मिळाला तर सरकारवर ते जोरदार प्रहार करतील. मीडियामध्ये त्याचं मोठं कव्हरेज होईल. सगळं होईल. परंतु पुन्हा बदलापूर होणार नाही, पुन्हा स्वारगेट सारखी घटना होणार नाही म्हणून ठोस उपाययोजना काय कराव्या लागतील आणि त्या कोण करणार? माणसातला मेलेला विवेक कोण जागवणार? परस्त्रीला माते समान मानायचं असतं हे संस्कार कोण देणार? हे प्रश्न मात्र उत्तराविनाच राहतील. पुढची घटना घडली की तिथे पुन्हा हेच प्रश्न आपल्याला पडतील. बरं, घटना जर टीआरपी वाढवून देणारी असेल तरच त्यावर आपल्याकडे आवाज उठवला जातो. असं तर अनेक अत्याचाराच्या घटना अनेकदा घडतायत पण त्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आता हा जो संस्कार कोण देणार म्हणून जो प्रश्न पडला त्याचं उत्तर काय? कारण संस्कार दोन ठिकाणी होतात.
एक म्हणजे कुटुंबात आणि इथं तर आई-वडील दोघंही त्यांच्या संसाराचा गाडा ओढण्यामध्ये इतके जुंपलेत, की मुलांवर हे संस्कार करायला त्यांच्याकडे वेळ नाही. घरातल्या मुलाला मुलींचा व महिलांचा आदर व सन्मान करायचा असतो, हे सांगायला व त्याला शिकवायला त्यांच्याकडे वेळच नाही. त्यांच्याकडे नाही आणि आणखी जिथं मुलांवर संस्कार होऊ शकतात, ते दुसरं ठिकाण म्हणजे त्या शाळांमध्ये याविषयीच्या त्यांच्या टाईम टेबलमध्ये त्यासाठी जागा नाही. मग सांगा कोणाला दोष द्यायचा? मुलगी म्हणून जन्माला आलेल्या त्या माऊलीला, की स्वतः आपण जे आहोत ते स्वतःला द्यायचा? मंडळी, महिला सुरक्षा हा मुद्दा सहज राहिला नाही. त्याला गांभीर्यानं घ्यायला हवं. तुम्ही गांभीर्यानं घेतलं तर संबंधित सर्व यंत्रणा सुतासारख्या सरळ होतील. तुम्हाला या भूमिकेविषयी काय वाटतं ते व्हिडिओ खाली लिहून सांगा आणि ही भूमिका जर आवडली तर इतरांना हा व्हिडिओ पाठवा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.